नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकसभेचे कामकाज सुरू असताना 2 तरुणांनी घुसखोरी केल्यामुळे बुधवारी मोठा गोंधळ उडाला. या पार्श्वभूमीवर विधानसौध परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विधानसौधमध्ये जाणाऱ्यांची प्रवेशद्वारावरच तपासणी सुरू होती. पास असून देखील काही प्रेक्षकांना सोडण्यात आले नाही. त्यामुळे विधानसौध अधिवेशनचे कामकाज पाहण्यासाठी जाणाऱ्यांचा हिरेमोड झाला. महिला सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र तरीही समाजात स्त्रियांसंदर्भात रुजलेली विकृत मानसिक अवस्था कायम आहे. स्त्री भ्रूण हत्या संदर्भात असलेल्या कायद्यात बदल करून या विरोधात सुधारित कायदा अंमलात आणला जाईल. स्त्री भ्रूण हत्येला जबाबदार असणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यासाठी कर्नाटक राज्यात लवकरच सुधारित कायदा केला जाईल, अशी माहिती मंत्री दिनेश गुंडूराव यांनी विधानसभेत बोलताना दिली. आनंदनगर येथील घरफोडीच्या सत्रानंतर जवळच असलेल्या केशवनगरमधील 2 घरे चोरट्यांनी फोडल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीच्या घटनेबाबत शहापूर पोलीस स्थानकांशी संपर्क साधला असता या चोरीच्या घटनेची फिर्याद दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले असून या घटनेत 2 लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल लंपास झाल्याचा अंदाज आहे. आनंदनगर वसाई कॉलनी येथे मंगळवारी घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज अधिवेशनादरम्यान सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी प्राधिकार विधेयक संमत करण्यात आले. यल्लम्मा मंदिराला दरवर्षी सुमारे 1,25,00,000 भाविक भेट देतात. यातून शासनाला 20 कोटींचा महसूल मिळतो. पण याप्रमाणे मंदिर परिसराचा विकास झालेला नाही. याला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्यामुळे प्राधिकार विधेयक संमत करण्यात आले. वंटमुरी येथील घटनेवर आज विधान परिषदेत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. शून्य काळात विधान परिषद सदस्य हेमलता यांनी या मुद्द्यावर बोलताना या प्रकरणातील आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावर गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर सभागृहात म्हणाले की प्रेमीयुगुलांच्या प्रेमप्रसंगावरून ही घृणास्पद घटना घडली आहे. सुमोटो प्रकरण दाखल करून याची गुप्तता बाळगण्यात यावी. प्रसारमाध्यमांनी याचे वृत्तांकन करताना तारतम्य बाळगावे. भडकाऊ वृत्त प्रसार करण्यावर निर्बंध घातले पाहिजेत, अशी आजच्या अधिवेशनादरम्यान मागणी करण्यात आली. हिंडलगा येथील श्री गणेश मंदिर जवळ आज पुन्हा एकदा अपघात झाला असून बेळगावहून हिंडलग्याला जाणारा उसाचा ट्रक अचानक पलटी झाला असून डाव्या बाजूने जाणारी दुचाकी या ट्रक खाली दबली गेली. प्राथमिक माहितीनुसार अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटक परिवहन कर्मचारी संघाच्या वतीने आज सुवर्णसौध समोर धरणे आंदोलन करत 2021 साली आंदोलन केलेल्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर दाखल केलेले FIR रद्द करा. 4ही परिवहन निगमच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना विनाशुल्क वैद्यकीय सेवा पुरवा. सुधारित वेतन दिलेच पाहिजे, अशा विविध मागण्यांचे निवेदन कामगार मंत्री संतोष लाड यांना दिले. हे निवेदन स्वीकारून त्यांनी आपल्या मागण्या परिवहन मंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची ग्वाही कर्मचाऱ्यांना दिली. कर्नाटकातील कंत्राटदारांच्या वतीने बेळगाव सुवर्णसौध समोर आज सांकेतिक धरणे आंदोलन छेडण्यात आले. शासकीय काम केलेल्या कंत्राटदारांची प्रलंबित बिले मंजूर करा. पॅकेज कंत्राट पद्धत रद्द करून स्थानिक कंत्राटदारांच्या हिताचे रक्षण करा. कंत्राटदारांची बिले देण्यास सरकार असमर्थ असल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचेही वेतन प्रलंबित ठेवा. मागील शासनाने करून घेतलेल्या कामाची बिले त्वरित देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भातील निवेदन स्वीकारण्यासाठी कामगार मंत्री संतोष लाड आले असताना आंदोलकांनी त्यांना निवेदन न देता सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीच आले पाहिजे, असा हट्ट धरण्यात आला. कंत्राट पद्धतीवर सेवारत असलेल्या हॉस्टेल कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडत आपल्या विविध मागण्या सरकारपुढे मांडल्या. यामध्ये हॉस्टेल कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा द्या, दर महिना वेतन आणि रजा द्या,
सेवा सुरक्षा द्या व हक्काच्या रजा मंजूर करा अशा विविध मागण्या करत सुवर्ण सौधसमोर राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या हॉस्टेल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत सरकारचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मद्यप्रेमींचे कौटुंबिक सामाजिक जीवनमान सुधारले पाहिजे, यासाठी शासनाने सुविधा पुरवाव्यात. शिवाय मंत्रिमंडळ स्तरावर याबाबत ठोस निर्णय घ्यावा, यासाठी कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीतर्फे गुरुवारी आंदोलन छेडले. शिवाय याबाबतचे निवेदन विधानसौध परिसरात सादर केले. राज्यातील बहुतांशी सरकारी कार्यक्रमांना अबकारी कराच्या माध्यमातून निधी दिला जातो. त्यामुळे मद्यपान प्रेमींच्या सोयीसुविधांसाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. मद्यप्रेमींच्या मुलांना शिक्षणात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मद्यप्रेमी आजारी पडल्यास वैद्यकीय खर्च सरकारने पुरवावा. तसेच मद्यप्रेमी कॉर्पोरेशन बोर्डाची स्थापना करून मद्यप्रेमींना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील मद्यप्रेमींनी केली आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मेन पाईपलाईन व सप्लाय पाईपलाईन रोडच्या दोन्ही बाजूला आल्यामुळे संपूर्ण रोड खोदण्यात आला होता. पाईपलाईनचे काम झाल्यानंतर रोड करून देणे ही JJM कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी होती. पण तसे न करता पाईप घालून झाल्यावर माती झाकून रोड न करता तसेच सोडण्यात आले आहे. त्यामुळे या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसामुळे डोंगरावरील पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे संपूर्ण रस्ताच नाहीसा झाला आहे. शास्त्री रोडला शाळा आणि अंगणवाडी असल्यामुळे शाळकरी मुलांचे येणे जाणे असते. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवर योग्य ती कारवाई व्हावी व शास्त्री रोड पुनर्निर्माण करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. साऊथ इंडियन दिव्यांग पुनर्वसन संस्था कलबुर्गी ही गेल्या 35 वर्षांपासून दिव्यांगांना शिक्षण आणि सोयी सुविधा पुरवत आहे. मात्र शासनाकडून कोणतेच अनुदान मिळत नाही. इतर संस्थांना शासन ज्याप्रमाणे अनुदान उपलब्ध करून देते त्याप्रमाणे साऊथ इंडियन दिव्यांग पुनर्वसन संस्थेला अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली. बेळगाव महानगर व ग्रामीण जिल्हा भाजप नूतन कार्यालयाचा कोनशिला व भूमिपूजन समारंभ भाजप राज्याध्यक्ष BY विजयेंद्र यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी भाजप राष्ट्रीय सरचिटणीस राजेश जी, बेळगाव महानगर अध्यक्ष अनिल बेनके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय नगर राजभाषा कार्यान्वय समिती बेळगावची 22वी सहामाही बैठक व पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्य अतिथी प्राध्यापक डॉक्टर जयशंकर यादव, नगर राजभाषा कार्यान्वय समितीचे उपसंचालक अनिबार्न कुमार विश्वास, BP रवी, विकास भगोत्रा, राजकिरण M बोरकर, नगर राजभाषा कार्यान्वय समिती अध्यक्ष आरती रोनियार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. नगर राजभाषा कार्यान्वय समितीचे उपसंचालक अनिबार्न कुमार विश्वास यांनी यावेळी हिंदी भाषेच्या महत्त्वाबद्दल आपली मते मांडली. निप्पाणी तहसीलदार कार्यालयात 2 महिन्यांपूर्वी रुजू झालेले ग्रेड 2 तहसीलदार अरुण श्रीखंडे यांच्या कार्यप्रणालीबाबत कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्येही तीव्र नाराजी दिसून येत आहे. परिणामी याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असून याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का, असा सवाल केला जात आहे. येथे कार्यरत असणारे ग्रेड 2 तहसीलदार प्रवीण कारंडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अरुण श्रीखंडे हे रुजू झाले. यापूर्वीही त्यांनी उपतहसीलदार म्हणून काम केले असल्याने येथील अनुभवामुळे कामकाजाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र याबाबत भ्रमनिरास झाल्याची भावना नागरिकात निर्माण झाली आहे. चिकोडी स्वतंत्र जिल्हा मागणीसाठी सुरू असलेल्या जिल्हा मागणी आंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाला चिकोडी शहरातील सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयाचे विद्यार्थी व अतिथी प्राध्यापकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. चिकोडी येथील मिनी विधानसौध समोर सुरू असलेल्या जिल्हा मागणी आंदोलनाच्या ठिकाणी धरणे सत्याग्रह सुरू असून या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन विद्यार्थी व अतिथी प्राध्यापकांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला. चिकोडी शहरात आंतरराज्य वाहनांची वाहतूक सतत सुरू असल्यामुळे
यातच गळती हंगाम सुरू झाल्याने ऊसाची अवजड वाहने शहरातील रस्त्यावरून जात असल्याने शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे। ही वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी ठराविक वेळेतच ऊसाची वाहतूक करण्यास परवानगी देण्याचा पूर्वीचा उपक्रम पुन्हा राबवणे आवश्यक बनले आहे। यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अन्य वाहनधारकांसाठी सोयीचे जाणार आहे। यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी अन्य वाहनधारकातून पुढे आली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।